खूप लोक प्रश्न विचारतात, मॅडम चहा बरोबर काय खाल्लं तर शुगर वाढणार नाही. मी म्हटलं हे बघा, हा तुमचा चहा आहे समजा, तर याच्याबरोबर टोस्ट खाल्लात तर तुमचं बीपी वाढू शकतं. याच्याबरोबर बिस्किट खाल्लं तर तुमची शुगर वाढू शकते. पण अजून काय काय पर्याय आहेत, तर काय पर्याय आहेत, कारण तुम्हाला समजा त्याच्याबरोबर थोडे ड्रायफ्रुट्स खाल्लेत किंवा तुम्ही बदाम खाल्लेत किंवा काजू खाल्लेत किंवा तुम्ही त्याच्याबरोबर दाणे खाल्लेत, अगदीच काही नसेल घरामध्ये तर थोडे पॉपकॉर्न खाल्लेत, तरी तुमची शुगर फार वाढणार नाहीये. कारण त्या बिस्किट आणि ते जे काही टोस्ट मी आता दाखवली याच्यामध्ये मैदा आहे, याच्यामध्ये परत असं मीठ साखर याचं प्रमाण पण अनियंत्रित असतं. त्याच्यामुळे या चहाबरोबर तुम्ही जर का इथून पुढे बदाम किंवा काजू असं जर का तुम्ही त्याच्याबरोबर घेतलं तर नक्कीच तुमची शुगर वाढणार नाही, स्पाइक येणार नाही. त्याच्यामुळे थोडासा चहा मी जसं म्हटलं तसं प्रमाणात घ्या. त्याच्या आधी थोडेसे दाणे किंवा बदाम किंवा काजू असे जर खाता येत असतील तर खा. वजन कमी करणाऱ्यांसाठी प्रमाण निश्चित आहे. शिवाय ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी सुद्धा याचं प्रमाण निश्चितच ठेवायचंय, कारण परत कॅलरी जास्त झाली तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे इथून पुढे चहा बरोबर बिस्किट किंवा तुमचं काय ते टोस्ट खाण्याच्या ऐवजी नक्कीच तुम्ही ड्रायफ्रूट सारख्या गोष्टींचा वापर केला तर त्याचा फायदा होणार आहे. अगदीच काय नाही, त्याला ह्या खाऊन बघा. पटत नसेल ना तर 2 तासांनी शुगर करून बघा. वाढली तर सांगा मला, आणि नाही वाढली तरी पण मला कमेंटमध्ये सांगा. सोपा सल्ला आहे, साधा सल्ला आहे. पटला तर घ्या, नाही तर सोडून द्या. दिस इज डॉक्टर प्रणिता अशोक.